नमस्कार मित्रांनो, मेडमार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे महाराष्ट्रातील सर्वात कमीत कमी कट ऑफ असलेले गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, नीट नंतर माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. यासाठी आम्ही सुरू केलेले आहेत तुमच्यासाठी पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS आणि फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमचे मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार सर्वोत्तम कॉलेज तुमच्यासाठी कोणते राहील हे आपण या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सांगणार आहे. आणि सोबतच नीटचा पेपर झाल्यानंतर पासून तर कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू व तुम्हाला मार्गदर्शन करू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी जर का आपण कॉलेज बघितलं तर ते आहे GMC जालना. याची इंटेक कॅपॅसिटी आहे 100 आणि फीज आहे 1,38,000 रुपये. ओपनची फीज आहे मित्रांनो. ओपनची फीज ही आपल्याला पूर्णच द्यावी लागते. जर का तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये येत नाही आणि जर का तुमचं EWS निघत नाही तर तुम्ही ओपनमध्ये जाता. आणि फुल ओपनची फीज जी ती 1,38,000 रुपये. आणि जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, SC, ST, OBC, NT, VJ कोणतीही असू द्या, तर तुम्हाला ट्युशन फीजच नसते गव्हर्नमेंटला. म्हणजे तुम्हाला 4,000 ते 5,000 रुपये एक पर वर्षाची फीज लागते गव्हर्नमेंटमध्ये. म्हणून जर का तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंटची फीजच नसते. ही जी फीज आहे ही ओपन कॅटेगरीची फी आहे. ठीक आहे. नंतर जर का आपण कॉलेज बघितलं तर ते आहे GMC वाशिम. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 100 आणि फीज आहे 1,38,000 रुपये ओपनची. नंतर जर का आपण कॉलेज बघितलं तर ते आहे GMC भंडारा. याची इंटेक कॅपॅसिटी आहे 100 आणि फीज आहे 1,38,000 रुपये. याच्यानंतर जर का आपण कॉलेज बघितलं तर ते आहे GMC गडचिरोली. याची फीज आहे 1,38,000 रुपये आणि इंटेक कॅपॅसिटी 100 आहे. हे जे कॉलेजेस आहेत हे सर्व नवीन कॉलेजेस आहेत मित्रांनो. 2024 साली आलेले हे कॉलेजेस आहेत. त्यामुळेच यांचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो. नंतर जर का आपण कॉलेज बघितलं तर ते आहे GMC हिंगोली. ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 100 आणि फीज आहे 1,38,000 रुपये. तर मित्रांनो, तुम्हाला मी काही पॉईंट सांगू इच्छितो. हे कॉलेजेसचं कट ऑफ यामुळे कमी आहे कारण की हे नवीन आहेत. नवीन कॉलेजेसमध्ये काय होतं की तेवढ्या फॅसिलिटीज नसतात कारण की त्याच्याजवळ बॅचेसच कमी असतात. हे जे कॉलेज आहेत हे 2024 साली आलेले कॉलेजेस आहेत. म्हणजे आता 2026मध्ये यांची तिसरी बॅच येईल. 2026 साली यांची तिसरी बॅच येईल या सर्व कॉलेजेसची. त्यामुळेच या कॉलेजेसचा कट ऑफ असे कमी जातो. नवीन कॉलेज असले की त्या लेवलपर्यंत फॅसिलिटीज मिळत नाहीत, त्या लेवलपर्यंत एक्सपोजर मिळत नाही, हा प्रॉब्लेम असतो. पण हे गव्हर्नमेंट आहे. GMCमध्ये फीज खूप कमी असते. 4,000 ते 5,000 जर का तुमचं वर्षी जर का MBBS होत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीच नाही. त्याचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो. तुम्ही ह्या कॉलेजेसला प्रेफर करू शकता.